नमस्कार, राम राम। लेखक रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील वर्तमानातच राहावे हा लेख प्राध्यापक अर्चना भांडारकर आपल्या सर्वांसाठी पुण्याहून सादर करीत आहे। लेखाचं नाव आहे वर्तमानातच राहावे। भूतकाळ विसरावा, भविष्याकडे पाहावे। भूतकाळ विसरावा, भविष्याकडे पाहावे। खरं सांगतो मित्रांनो, वर्तमानातच राहावे। अहो, 3 काळ, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, या 3 काळात आपण वावरत असतो। मात्र या तिन्ही काळाचे पडसाद ज्या क्षणाला मनावर पडत असतात तो क्षण म्हणजेच वर्तमान असतो। याच वर्तमानावर भविष्य असतं हे अनेक विचारवंतांनी वेळोवेळी त्यांच्या जगण्यातून आणि लिखाणातूनही सांगितलेले आहे आणि ते त्रिवार सत्य आहे हे आपण जाणतो। कारण वर्तमानातील विचार तुम्हाला भविष्यात अस्तित्व देतात। वर्तमानातील परिश्रम, कष्ट भविष्यातील स्थिरता आणि प्रगती मिळवून देत असतात। म्हणजेच काय, प्रत्येक क्षणाला पडणाऱ्या प्रत्येक पावलाचे पडसाद पुढील क्षणावर पडत असतात। म्हणूनच कल करे सो आज असं म्हटलं जातं। मात्र आज करीत असलेल्या प्रत्येक कृतीला, क्रियेला भूतकाळ नावाचा फ्लॅशबॅक असतो। या भूतकाळातील घटनांची सावली वर्तमानातील अवकाशावर पडलेली असतेच। घरात असो किंवा घराबाहेर, व्यवहारात असो किंवा नात्यांच्या बाबतीतील निर्णय असो, या साऱ्याच निर्णयांना भूतकाळातील संदर्भ हमखास लावले जातात। ते संदर्भ सकारात्मक असतील तर आखणी करीत असलेली गोष्ट गतिमानता प्राप्त करते। दुर्दैवाने तो संदर्भ जर नकारात्मक असेल, अपयशाचा असेल, तर वर्तमानात तुम्ही कितीही सक्षम असाल तरी फुंकून पिणे हाच मार्ग अवलंबिला जातो। आणि सक्षम पावलांनाही भूतकाळ नावाच्या साखळदंडामुळे जपत जपत मार्गक्रमण करावे लागते। दररोजच्या घटनांवर पडत असलेली भूतकाळाची सावली अनेकांच्या वर्तमान वाटचालीतील गतिरोधक बनत राहते। अनेक छोट्या छोट्या गोष्टींनाही भूतकाळातील नकारात्मक घटनांचे संदर्भ मग लगडू लागतात आणि आपण वर्तमान अगदी हरवून बसतो। कारण आपण काळाला मागे घेऊन जाऊ शकत नाही आणि भूतकाळ बदलू शकत नाही। अगदी तीच अवस्था वर्तमान आणि भविष्याबाबत आपली होऊन जाते। वर्तमानावर भविष्य अवलंबून असते, याचा अर्थ आजच्या कामावर, कर्मावर उद्याचे फळ असते। परंतु हा अर्थ न समजून घेता आपण वर्तमानात भविष्याची काळजी करण्यातच वेळ तोडत असतो आणि मग आमचा वर्तमान कशात गेला हेच आम्हाला समजत नाही। भविष्यासाठी काय करावे या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता आयुष्यातील कितीतरी कालावधी अगदी असाच निघून जातो। मग भविष्य घडवायचंय हा विचार डोक्यात घेऊन इतरांचे संदर्भ देण्या घेण्यात, समाजाचं अवलोकन करण्यात आणि केवळ आढाके बांधण्यातच आमचा वर्तमान खर्ची पडतो। मग अशा वेळी शोले चित्रपटातील असरानी यांच्या प्रसिद्ध डायलॉगची आठवण येते। आधे इधर जाओ, आधे उधर जाओ। म्हणजेच काय, वर्तमानातील संपूर्ण क्षणापैकी अर्धे क्षण भूतकाळ जगण्यात आणि अर्धे क्षण भविष्याची चिंता केल्यास वर्तमान आपणास जगता येईल का हो? म्हणूनच भूतकाळाला न कवटाळता वर्तमानात जगलात की भविष्य निश्चित घडेल हे खरे आहे। आणि म्हणूनच भूतकाळ विसरावा, भविष्याकडे पाहावे। खरं सांगतो मित्रांनो, वर्तमानातच राहावे हे सत्य आहे। धन्यवाद।